जबरदस्त फलंदाजीसाठी आशिष भोईर नावजे व दिलीप पाटील नगावे यांनी अजून 200 असे 400 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। मी विनंती करतोय सचिन भाऊ कुकडे यांना विनंती करतोय की आपण हे बक्षीस प्रदान करावं। त्याचसोबत मी विनंती करतोय संतोष पाटील उर्से आमचे पत्रकार बांधव की आपण हे मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस द्यावं ह्या सामन्याचं। खूप खूप अभिनंदन तुमचं। प्रथमतः खूप जबरदस्त खेळ केला। धीरजसाठी पारितोषिक 900 रुपयाचं, 500 रुपये त्याच्या संघ मालकांकडनं आणि त्याचे जे चाहते आहेत खेळाचे नावजे आणि नगावे इथून जे 2 आलेले बांधव त्यांनी 200 रुपये। धीरज खूप खूप सुंदर खेळला असतो। सोबत हितेश पाटील यांच्यासाठी सचिन पाटील यांनी 500 रुपये दिलेले आहेत। हितेश तुझंही अभिनंदन। आणि ह्या सामन्याचा सामनावीराचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जातोय तो हितेश पाटील उर्से। वैयक्तिक 41 धावा, 4 झेल आणि 4 गडी बाद अशी अप्रतिम अष्टपैलू कामगिरी हितेश पाटील। अभिनंदन हितेश जर 2 मिनिटं आमच्याशी संवाद साध। प्रथमतः तुझं अभिनंदन। काय वाटते तुला या आताच्या सामन्याबद्दल? पहिलाच सामना होता, थोडासा दडपण होतं। ज्या पद्धतीने आपण किराट गट लीगला खेळलेलो, ज्या पद्धतीने ज्या स्पिरिट मध्ये खेळलेलो तशीच इनिंग तू कंटिन्यू केलीस नुकताची असं पाहायला मिळालं। काय वाटते हितेश? नक्कीच भावेश दादा, आमच्या टीमवर खरोखर म्हणजे आम्हाला दडपण होतं, कारण की सर्व माझ्या टीममध्ये बघितलं तर एकंदर सर्व नवीन खेळाडू होते। आताच KGCL झाली, त्यामध्ये विनीत देसाई पेठ किंवा मनीष पाटील उर्से हे एकदम नवखे खेळाडू ज्यांनी जस्ट त्यांचं स्टार्टअप आहे या KPL पहिली KPL खेळतात ते, आणि ते माझ्या टीममधून म्हणजे ओपनिंग बॉलर होते ते, आणि म्हणून मला एवढं प्रेशर होतं की समोरच्या टीममध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन कुणाल असेल किंवा आपला मिलिंद गिराळे असताना सुद्धा त्यांनी प्रेशरमध्ये एवढी खूप चांगली कामगिरी केली, त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद। आणि हितेश, ज्या पद्धतीने धीरज धोनीने तुला अफलातून फलंदाजी करून जी साथ दिली त्याबद्दल तू काय बोलशील धीरज धोनीच्या फलंदाजीसाठी? धीरज धोनीसाठी फक्त एकच शब्द आहे की तो आजपर्यंत आपल्या समाजामध्ये मॅच विनर राहिलेला आहे। भले तो गिराळे संघात असो किंवा कोणत्याही संघामध्ये असो, तो सुरुवातीला पहिल्या KPL मध्ये पण एजे फायटर करून मॅच विनर होता, आणि मी आय होप म्हणजे मी अपेक्षा करतो की ह्या वेळेस गोवाडी वॉरियर साठी तो मॅच विनर ठरेल। धन्यवाद पुनश्च एकदा दोघांचंही अभिनंदन, आपल्या संघाचंही अभिनंदन। वेल डन। मी आपल्या समाज बांधव ABP माझाचे रिपोर्टर संतोष पाटील यांच्या समवेत संवाद साधतोय। आपल्या ह्या कार्यक्रमासाठी सकाळपासून ते उपस्थित आहेत, आनंदाने मॅचेस बघतायत, आपले व्हिडिओ यूट्यूबची लिंक देखील शेअर करतात। ते मी त्यांना ह्या आजच्या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपणास काय वाटते एक प्रश्न करतोय। नक्कीच हे KPLचं 3रं वर्ष आहे आणि सांगायला आनंद होतो की अतिशय चांगल्या रीतीने हे आयोजन आणि नियोजन आहे। ऍक्च्युली मला ह्या KPL मध्ये सहभागी होण्यासाठी विनंती केली होती, परंतु मला वेळ नाही तेवढा। आज सुदैवाने वेळ मिळालेला आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण वेळ देतो आहे। 3रं वर्ष आहे आणि चांगल्या पद्धतीने अगदी कोणतंही ह्या स्पर्धांना गाळबोट न लागता हे जे आयोजन आहे ते सुनियोजित पद्धतीने सुरू आहे। त्याबद्दल सर्वता KPL ची सर्व जी कमिटी आहे आणि याला सहकार्य करणारे सर्व जे खेळाडू आहेत किंवा सर्व पदाधिकारी आहेत त्यांचं पुन्हा प्रथमतः मी अभिनंदन करतो। एक सांगायला गेलं तर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हे जे क्रिकेटचे सामने असू द्या किंवा कबड्डीचे सामने असू द्या किंवा इतर स्पर्धा आहेत असू द्या ते चांगल्या पद्धतीने खेळवले जातात, परंतु त्याच्यात नियोजन ही खूप मुख्यतः चांगली गोष्ट असायला पाहिजे आणि ती इथे आपल्याला पाहायला मिळते। सकाळी उद्घाटनाच्या वेळेस बरेचसे इथे मान्यवर होते, त्यांच्याकडे मागणी करण्यात आली की कुठेतरी ग्राउंड असायला पाहिजे, ग्राउंडसाठी जागा निर्माण झाल्या पाहिजेत। तर त्या पद्धतीने आता कुठेतरी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि माझी साथ ही माझ्या पद्धतीने माझ्या प्रयत्नाने जेवढं होईल ती साथ माझी आपण घेऊ शकता। वरच्या लेवलला कुठे बोलायचं असेल तरी आपण ते बोलू शकतो आणि त्यासाठी माझं सहकार्य नेहमीच राहील। भले मी कमिटीवर असो नसो, परंतु हे जे चांगले उपक्रम आहेत त्याच्यासाठी कायमस्वरूपी सहकार्य हे आपलं राहणार आहे, हे निश्चित धरा। मात्र एक बघायला गेलं तर क्रिकेट
हा टेनिस क्रिकेट आपण खेळतो आणि टेनिस क्रिकेट खेळत असताना पुढे बघायला गेलं तर टेनिस क्रिकेटला पुढे वाव नाही पुढच्या दृष्टीने, तर आपण कुठेतरी सीझनकडे वळलं पाहिजे. ती एक माझी विनंती आहे की सीझनच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत आणि त्या अशा स्पर्धा खेळाव्यात. बाकी जे आयोजन आहे ते सुनियोजित आणि चांगल्या पद्धतीने आहे आणि अशा स्पर्धा आपण भरवाल अशी मी अपेक्षा करतो. आणखीन एक प्रश्न करतोय की आपण बघतायत मैदानात एक विकास पाटील जे शिक्षक आहेत पेशाने, नंबर 4 जर्सी घातलेले गैलाई स्टार नावजे संघाचा जो खेळाडू आहे, त्यांचं साधारणतः वय 40 पार केलेला हा खेळाडू, 43 वर्ष वय आहे त्यांचं. तो खेळाडू आज एक 17-18 वर्षाच्या खेळाडूंसोबत खेळतोय आणि त्यांना चेअरअप करतोय. तो नावजे संघाचं प्रतिनिधित्व करतोय. त्याच्या सोबतीला जो गोलंदाज आहे तो गोवाडे गावचा आहे. अशा असंख्य वेगवेगळ्या गावची खेळाडू एकमेक एकत्र होऊन गुन्ह्या गोविंदाने आपसातले जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करून हे खेळतात. ह्या अशा व्यावसायिक वातावरणाबद्दल आपल्याला काय वाटते? नक्कीच एक आदर्श आहे. विकास पाटील म्हणा किंवा संतोष पाटील गिराळे म्हणा, हे माझ्या जोडीतले सगळे खेळाडू आहेत की त्यावेळेस महाविद्यालयीन ह्याच्यामध्ये आम्ही एकत्र खेळलेलो आहोत. आणि एक चांगला अभिमान आहे की आपल्या समाजाचे एवढं 43 वय असताना सुद्धा हे खेळाडू आज मैदानात आपल्याला दिसत आहेत. आणि खरोखर एक व्यावसायिक दृष्ट्या हे जे टेनिस क्रिकेट आहे ते चांगलं आहे, परंतु जे सामाजिक बांधिलकी आहे ती सुद्धा ह्या खेळाडूंनी किंवा ह्या समाज बांधवांनी आजपर्यंत जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असे अनेक खेळाडू आहेत, जसं गोवाडचे 2 बंधू आहेत निलेश आणि राकेश, हे अजूनही खेळत आहेत. त्या दिवशी उर्शाला निलेशने अप्रतिम असा गेम केला आणि गोवाडे संघ त्या दिवशी विजयी झाला आणि त्यांचा मुलगा सुद्धा आता त्यांच्या जोडीला खेळतोय त्या संघामध्ये. ही अभिमानास्पद गोष्ट आहे आणि नक्कीच हे उदयोन्मुख खेळाडू आहेत किंवा जे आता नव्याने निर्माण झालेले खेळाडू आहेत. आज मनीष जो माझा पुतण्या आहे तो आज इथे खेळताना मला दिसला. आम्हाला एक आनंद होतोय की आज हे उदयोन्मुख खेळाडू आहेत. उर्शे गावातून बरेचसे खेळाडू आता निर्माण झालेले आहेत किंवा आपल्या समाजातून जे बरेचसे खेळाडू निर्माण झालेत, एक चांगली कामगिरी बजावतात. पण कुठेतरी टेनिस खेळता खेळता त्यांनी सीझनकडे वळावं अशी माझी अजूनही अपेक्षा आहे. धन्यवाद. दीपेश, एक कुणबी समाजाची व्याख्या होऊन जाऊ द्या आणि कंटिन्यू करा. दीपेश. थँक्यू सो मच आदरणीय सन्मान्य भावेशजी पावडे सर. बळूया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यावेळेस मात्र आपण पाहतोय फुल टच चेंडू. चांगला समाचार मात्र या चेंडूचा घेतला जातोय. चेंडू मात्र नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. व्हॉट अ शॉट. यस डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. ब्रिस्बेनच्या मैदानामध्ये सुद्धा चला चेंडू द्या प्लीज. ब्रिस्बेनच्या मैदानामध्ये इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया T20 सामना. भारताला विजयासाठी 20 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण आणि कुणबी प्रीमियर लीगचा विचार केला तर पहिला दिवस तिसऱ्या पर्वामधील आणि या पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना 2 संघांमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने एकंदरीत गैलाई स्टार नावजे आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर अथर्व वॉरियर्स. या 2 संघांमधील कडवी लढत, काटेकी टक्कर आपण पाहतोय. गिरीश पाटीलचा चेंडू मात्र अप्रतिमरित्या हाताळला गेला आणि अप्रतिम मात्र झेल टिपला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. पकडोगे कॅच तो निश्चित तौर से जीतोगे मैच. टेक द कैच, विन द मैच. यस इज गॉन. कम ऑन डीजे.
2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 14 धावा धाव फलकावरती सस्ताना पाहायला मिळत आहेत. कुणबी समाजाचे हे सामने ज्या पद्धतीने आपण पाहतोय, कुणबी प्रीमियर लीग कुणबी समाज बांधवांसाठी उभारलेली मात्र एक भली मोठी एकंदरीत देणगी आहे खेळाडूंसाठी आणि भव्य दिव्य असं व्यासपीठ मात्र आपण पाहतोय. कारण कुणबी समाजाचा विचार केला तर मग अतिशय सुंदररित्या मांडलेला आहे. कीर्तनातला टाळ कुणबी वारकऱ्यांची माळ कुणबी, कीर्तनातला टाळ कुणबी वारकऱ्यांची माळ कुणबी, महाराष्ट्राची नाळ कुणबी पांडुरंगाचे बाळ कुणबी, कुणब्याचे पोर कुणबी अभंगाचे सार कुणबी, तलवारीची धार कुणबी शिवबाची तलवार कुणबी, शत्रूवरचा वार कुणबी अब्दालीची हार कुणबी, झेंडा अटके पार कुणबी भिरभिर भिरते घार कुणबी, वाघाची ही झुंड कुणबी कपाळी भगवा गंध कुणबी, स्वराज्याचा छंद कुणबी ध्येय असे बुलंद कुणबी, बहिणीसाठी एक सात कुणबी जातीने टाकली कात कुणबी, 18 पगड ही जात कुणबी वीर दौडले 7 कुणबी, स्वराज्याचा घाट कुणबी सह्याद्रीचा थाट कुणबी, सागराची लाट कुणबी पालघर वासियांच्या कणाकणात कुणब्यांच्या मनामनात 2 शब्द शेवटपर्यंत अधिराज्य करून राहतील. जय कुणबी, जय कुणबी आणि जय कुणबी. धावांची गती जर आपण पाहिली तर 15 धावाच्या धाव फलकावरती सजलेल्या आहेत. 15 रन्स ऑन टू दी बोर्ड. वळूया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र यष्टीरक्षक थोडीशी चुकी करताना मिस्टर जतीनच्या हातामधून झेल मात्र सुटला जातोय आणि कुठेतरी थोडस मात्र प्रेशर ऑफ सिच्युएशन मध्ये गोलंदाज, कारण बुडत्याला काडीचा आधार आहे मित्रांनो. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार असतो आणि हे कॅचेस विन द मॅचेस कपिलदेव रामलाल निखंज यांचे शब्द आहेत. यावेळेस मात्र झेल यष्ट्यांच्या मागे सोडला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज मिस्टर विकास पाटील, जुना जाणता खेळाडू. यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेच्या पद्धतीने खेळला जातोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात है, याला म्हणतात चित्याची दौड. समझने वालों को इशारा काफी है, आंखों या आंखों में नजारा नजाकत. आणि ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. आता ज्याप्रमाणे उल्लेख केला होता आदरणीय सन्माननीय भावेशजी पावडे सर, कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान विश्वस्त, की हा जुना जाणता खेळाडू वयाची 40शी पार केलेले आहे, परंतु ओल्ड इज गोल्ड आणि खरोखरच नवतरुणांना लाजवेल असा हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पहा काय खेळ आहे. कारण अनुभव आहे आणि अनुभवाचा पिटारा मात्र आज उलगडला जातोय. पूर्णपणे मात्र थक्क केलं जातंय. फलंदाजांना मानसिक खच्चीकरण केलं जातंय फलंदाजांचा आणि पूर्णपणे जखडून ठेवलं जातंय फलंदाजांना. व्हॉट अ बॉलिंग, मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. मानाचा मुजरा असेल केपीएलच्या माध्यमातून मिस्टर विकास पाटील या खेळाडूला. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, सामना करतोय प्रजय. यावेळेस आपण पाहतोय जोरदार अपील करताना अप्रतिम लाईन लेंथ वरती गोलंदाजी. व्हेरी गुड लाईन लेंथ. ही लाईन लेंथ खूप महत्वाची आहे क्रिकेटच्या माध्यमातून, कारण की ग्लेन मॅग्राथ सांगतात तुमच्याकडे रफ्तार नसेल तरी चालेल, परंतु लाईन अँड लेंथ असणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला जास्त महत्व आहे क्रिकेटच्या या जगतामध्ये. यावेळेस मात्र जोरदार अपील. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाउ. क्या बात है, MS धोनीची आठवण करून देताना मिस्टर जतीन. अप्रतिम मात्र यष्टीच्या माध्यमातून गडी बाद होताना आणि एक कडक गाणं वाजताना. कम ऑन डीजे. जिल्ह्याची आहे शान कुणबी KPL आमचा मान. जिल्ह्याची आहे शान कुणबी KPL आमचा मान. कुमार सौरभ पाटील दुकटन इथे उपस्थित झाले. मी सुनील शेलार सर यांना विनंती करतो आपण पुष्पगुच्छ देऊन त्याचं सहर्ष स्वागत करावं.
तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येताना 19 धावा धाव फलकावरती सजलेल्या आहेत. 19 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. धावांची गती आपण पाहतोय. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. 19 आकड्याचा विचार जर केला तर लगेच आठवण होते ज्या पद्धतीने मात्र T20 विश्वचषक 24 सप्टेंबर 2007 मध्ये ज्या विश्वचषकावरती नाव कोरलं गेलं, इंडिया वर्सेस इंग्लंडचा तो सामना, डर्बनचं मैदान, T20 सामना, 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा अनोखा कारनामा युवराज सिंग या खेळाडूने केला. अप्रतिम. 12 डिसेंबर 1981 मध्ये ज्या खेळाडूचा जन्म झाला, 12 नंबरची जर्सी परिधान केली आणि T20 मध्ये मात्र 12 चेंडू मध्ये वेगवान T20 अर्धशतक झळकवण्याचा अनोखा कारनामा करणारा खेळाडू 19 आकड्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 19 रन्स ऑन टू दी बोर्ड. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर मिस्टर यतीन, 3 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. यावेळेस आपण पाहतो या जोरदार अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धावांची गती तटस्थ, स्तब्ध आणि अविचल अवस्थेमध्ये. 19 या धावसंख्येवरती 19 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. अथर्व वॉरियर्सचा संघ मात्र कुठेतरी बॅकफुटला ढकलला गेलेला आहे. आवश्यकता आहे कोणीतरी एका खेळाडूने मात्र जबाबदारी स्वीकारावी, रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारावी. यावेळेस मात्र 5व्या गड्याचं पतन होईल का? यस, यावेळेस नक्कीच नो चेंडूचा इशारा येताना पाहायला मिळतोय. जर्क गोलंदाज मात्र या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे, त्यांनी जर्क गोलंदाज चालणार नाहीयेत. कमिटी मेंबर्स काही पॅनलाइज असेल तर प्लीज आम्हाला दर्शवायचं आहे. सर कळवतील तुम्हाला, सर कळवतील, सरांना सूचना आहेत तशा. एकंदरीत 3 धावांची. थँक्यू सो मच. तर टोटल 4 रन्स. यस, टोटल 4 धावा. या ठिकाणी पंचांचा इशारा. जर्क गोलंदाज 3 आणि 1 धावून. यस, एकंदरीत 4 धावा. एकंदरीत टोटल 4 धावा या ठिकाणी पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतो. या धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते जवळजवळ 23 या धावसंख्येवरती. 23 रन्स. यावेळेस मात्र आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम फटका. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. अप्रतिम फेकी मात्र तेवढंच सुंदर मात्र रनिंग बिटवीन द विकेट होताना पाहायला मिळाली आणि धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते जवळजवळ 25 या धावसंख्येवरती. 25 रन्स ऑन टू दी बोर्ड. गोलंदाज जर आपण पाहिला तर नवीन गोलंदाज मिस्टर प्रतीक आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र करारा प्रहार होताना पाहायला मिळेल समोरच्या दिशेने, परंतु छेल पुन्हा एकदा धरतीला दान दिला जातोय. धावांची गती पुढे सरसावताना एकंदरीत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 27 या धावसंख्येवरती. 27 रन्स ऑन टू दी बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. कुणबी प्रीमियर लीग ही स्पर्धा मात्र कुणबी वासियांची धडकन म्हणून जी ओळखली जाते. स्पर्धेचा पहिला दिवस, ज्या स्पर्धेची वाट मात्र ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहतो त्याप्रमाणे मात्र आमचे कुणबी बांधव, कुणबी खेळाडू या स्पर्धेची वाट पाहतात. अप्रतिम स्पर्धा, ज्या स्पर्धेची जवळजवळ 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटं आणि 31,53,06,000 सेकंद वाट पाहिली जाते. हुरहुर लागलेली असते प्रत्येक कुणबी खेळाडूला. ती स्पर्धा मात्र सुसज्ज होताना या केपीएलच्या माध्यमातून 21 नोव्हेंबरचा आजचा दिवस. यावेळेस आपण पाहतो या अप्रतिम क्षेत्ररक्षण. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. या अप्रतिम क्षेत्ररक्षण 100 पैकी 100 गुण मात्र या क्षेत्ररक्षकाला मिळतील आणि धावांची गती तटस्थ, स्तब्ध आणि अविचल अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. एकंदरीत 28 या धावसंख्येवरती. 28 रन्स ऑन टू दी बोर्ड. 28 ऑगस्ट 1947 भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधानात मांडला गेला.
त्यानंतर एकंदरीत जर आपण विचार केला तर जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस प्रदीर्घ चर्चेनंतर मात्र भारतीय संविधान अस्तित्वात येताना पाहायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली जाऊन पोहोचते 29 या धाव संख्येवरती. 2 संघांमध्ये कडवी लढत सुरू असताना एका बाजूने अथर्व वॉरियर्स हा संघ तर दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिला तर गैलाई स्टार नावचे आदरणीय सन्माननीय पपेशजी पाटील सरांचा संघ. एका बाजूने आदरणीय सन्मान्य प्रीतम आंबेकर यांचा अथर्व वॉरियर्सचा संघ तर दुसऱ्या बाजूने आदरणीय सन्मान्य पपेशजी पाटील सरांचा गैलाई स्टार नावजे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं जवळजवळ 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 रन्स ऑन टू द बोर्ड. यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम झेल मात्र टिपला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाजीच्या खेळीला पूर्ण विराम लागताना मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. दीपेश, स्मशानभूमीजवळ जे काही PS कुणबी किंगचे खेळाडू आहेत समीर पाटील आणि काही सहकारी आहेत, जरा आपल्या बाजूला जी मॅट आहे जे आपण नेट लावले त्या नेटवर मध्ये देखा बघा जे काही मुलं बसलेली आहेत त्यांना जरा उठवा आपण कृपया तिथून. अलंकार आपल्यापेक्षा कोणी असं चांगलं कामगिरी करू शकत नाही. आपला धाक चांगला असेल. अलंकारसाठी धन्यवाद. अलंकार. संदीप भाऊ, आता आपण नंतर दम नका देऊ, आधी काळजी घ्या. षटक क्रमांक 5 व हाताळण्यासाठी आपण पाहतोय मिस्टर गिरीश. दुसरा चेंडू. यावेळेस मात्र एक स्टायलिश स्ट्रोक येताना आपण पाहतोय, परंतु हो दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या अटेम्प्टला मात्र हा झेल टिपला गेला. काळजाचा टोका चुकवणारा हा झेल मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गुड कॅच ऑफ क्वालिटी. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत बजता हुआ. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं कुणबी प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. एक अतिशय शानदार, डौलदार, ऐटदार आणि वजनदार हाय क्लास, हाय क्वालिटी, उच्च गुणवत्तापूर्ण सामन्यांचं आयोजन नियोजन KPLच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना तोपर्यंत सहजगत्या मात्र एक धाव अंकित केली जाते, अर्जित केली जाते आणि धावांची गती पुढे सरसावताना जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते जवळजवळ 30 या धावसंख्येवरती. 30 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धाव फलकावरती सजलेल्या आहेत. लो स्कोरिंग मॅच मात्र होईल का प्रश्नचिन्ह आहे. कधी कधी मात्र आपण पाहतो लो स्कोरिंग मॅच सुद्धा अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पार पडत असतात. यावेळेस मात्र आपण पाहतो टो क्रशिंग डिलिव्हरी, परंतु तेवढा सुंदर समाचार घेतला जातोय, परंतु चेंडू मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाताना षटकार मारण्याचा प्रयत्न आशिषचा फसला. चेंडू मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बसला आणि फलंदाज मात्र तंबूत जाऊन बसला. यस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा गिरीश पाटील आयकॉन प्लेयर इज ऑन बॉलिंग स्टान्स. या वेळेस मात्र युवराज सिंग स्ट्राइक स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. थेट निघून जाईल आमच्या रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या स्वागतासाठी 6 धावा. यस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. अक्षय शेलार नावाचा ब्रँडेड फटका मात्र सीमारेषा पार जाताना रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या मनावरती अधिराज्य करताना, वाखाणण्याजोगी कामगिरी करताना, पहिल्या चेंडूवर षटकार मारताना मिस्टर अक्षय. यावेळेस मात्र आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु खराब पैकी, परंतु सुरेख बॅकअप मात्र
प्रत्येक क्षणाला सामना बदलताना जणू काही चित्र बदलताना पाहायला मिळत आहे. एकाच क्षणामध्ये अनेक मात्र खेळ जणू काही एका क्षणाला हॉकी, दादा खेळ, क्रिकेट सर्व खेळ मात्र एकाच चेंडूमध्ये येताना पाहायला मिळाले. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 38 या धावसंख्येवरती. 38 रन्स ऑन टू दी बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती सजताना पाहायला मिळत आहेत. ब्रिस्बेनच्या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची कडवी लढत सुरू आहे ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवरती आणि 5 चेंडूमध्ये भारताला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. रंगतदार सामना मात्र ब्रिस्बेन मध्ये सुद्धा रंगताना. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिला मिस्टर अक्षय किशोर पाटील, मॅन फ्रॉम खामलोलीचा हा उंच पुरा खेळाडू. गतवर्षी एजे फायटर्स कुकड्या संघामध्ये ज्याची वर्णी लागली होती. फील्ड पोझिशन सिच्युएट करताना शेवटचं आणि अंतिम षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. मिस्टर अक्षय इज ऑन बॉलिंग स्टान्स आणि सामना करण्यासाठी सज्ज फलंदाज जर आपण पाहिला तर मिस्टर स्वप्नील. यावेळेस मात्र आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र नो मॅन लँड क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. जोपर्यंत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चेंडू उचलेल, फेकेल तोपर्यंत सहजगत्या मात्र या ठिकाणी धावा अंकित केल्या जातील. धावांची गती पुढे सरसावताना बघायला मिळेल. एकंदरीत 40 या धावसंख्येवरती 40 रन्स ऑन टू दी बोर्ड. 40 धावाच्या धाव फलकावरती सजताना पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण केलेलं आहे ते एकंदरीत गैलाई स्टार नावजे संघाने टिचून मारा केलेला आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी केलेली आहे आणि केवळ 40 धावा मात्र 31 चेंडूमध्ये दिलेल्या आहेत. यावेळेस आपण पाहतोय व्हेरी गुड लाईन अँड लेंथ. चेंडू मात्र थेट शूट केला गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. अप्रतिम लाईन लेंथची निवड करताना अक्षय किशोर पाटील मात्र कुठेतरी कॉन्फिडन्स उंचावला असेल. तिसरा चेंडू मात्र टो क्रशिंग डिलिव्हरीच्या स्वरूपात पाहायला मिळेल का? कारण जेव्हा जेव्हा आत्मविश्वास उंचावला जातो नेक्स्ट डिलिव्हरी मात्र अतिशय कॉन्फिडन्सने केली जाते. बघूया कशा पद्धतीने गुड लेंथचा स्वीकार करतील की मग शॉर्ट ऑफ लेंथ की मग जातील यॉर्कर चेंडूसाठी. पुन्हा एकदा अक्षय पाटील. यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र यस नो तू मैं बरंच काही मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या माध्यमातून यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव आणि गडी मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. स्वप्नीलच्या खेळीला पूर्ण विराम लागताना पाहायला मिळेल. यस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. षटक क्रमांक अंतिम प्रगती पथावरती 5.2 षटकांचा खेळ संपुष्टात येताना यावेळेस मात्र आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज घेतलं जात आहे. चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅच रिझन मध्ये ट्रॅव्हल होताना सहजगत्या एकदा अंकित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 41 या धावसंख्येवरती. 41 रन्स ऑन टू दी बोर्ड. 41 धावा धाव फलकावरती सजल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया महेंद्रसिंग धोनी स्टाईल फिनिश केलं जाईल का? यावेळेस मात्र इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 22 वाईट चेंडूचा इशारा, खराब चेंडूचे संकेत येत आहेत आणि या वाईट चेंडूच्या माध्यमातून 42 धावा धाव फलकावरती सजताना पाहायला मिळत आहेत. 42 रन्स ऑन टू दी बोर्ड. यावेळेस मात्र आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम एफर्ट मात्र पाहायला मिळाला मिस्टर विकास यांच्या माध्यमातून. एकच धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. धावांची गती पुढे सरसावताना जाऊन पोहोचेल एकंदरीत 43 या धाव संख्येवरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू. लास्ट एव्हर 1 डिलिव्हरी इज रिमेनिंग. मिस्टर अक्षय किशोर पाटील इज ऑन बॉलिंग स्टान्स आणि सामना करतोय अक्षय टू अक्षय. मात्र यावेळेस बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तोच फटका. युवराज सिंग स्टाईल चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. विचार करतील नक्कीच अथर्व वॉरियर्स की अक्षय शेलारला प्रमोट करायला हवं होतं का? ज्या पद्धतीने फलंदाजी करून दाखवली अक्षयने. आउटस्टँडिंग. 2 षटकारांच्या मदतीने एकंदरीत संघाला नेऊन ठेवलेला आहे जवळजवळ
49 या धाव संख्येवरती 49 रन्स ऑन टू दी बोर्ड. 49 धावा धाव फलकावरती सजलेल्या आहेत. विचार केले जातील की अक्षयला प्रमोट करायला हवं होतं का, परंतु जर तरचा हा खेळ नाहीये. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स, क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टनिटी. चला शेवटची इनिंग मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. एकंदरीत विजयासाठी निर्धारित 6 षटकांमध्ये गैलाई स्टार नावजे या संघाला 50 धावांचं योगदान आव्हान असेल. 50 रन्स रिक्वायर्ड टू विन, 36 बॉल रिमेनिंग हे सामन्याचं समीकरण. तर क्रिकेटचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कुठलीही स्पर्धा म्हटली तर सहकार्य खूपच आवश्यक असतं, सपोर्ट खूप आवश्यक असतं आणि म्हणूनच ते शब्द मला वारंवार आठवतात. आयुष्य जगायचं असेल तर असे जगा की जगण्यासारखे वाटले पाहिजे. स्वतःसाठी आणि इतरांसाठी झटता झटता स्वतःचे थोडेसे रक्तही आटले पाहिजे. आम्ही आयुष्य जगतो स्वाभिमानाने अभिमानाने, हे इतरांच्या मनालाही पटले पाहिजे. आणि अशा पद्धतीने स्वाभिमाने आयुष्य जगताना आदरणीय सन्मान्य श्री जयेशजी शेलार सर यांनी ट्रॉफी आणण्याकरता जे एकंदरीत मुंबईवरून जे एकंदरीत कष्ट उपसलेले आहेत, आदरणीय सन्मान्य श्री धनंजयजी जाधव सरांनी जे एकंदरीत सहकार्य केलेलं आहे कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेला. त्याचप्रमाणे मैदान आखणी करता जर आपण विचार केला तर आरे चहाडे संघाने जे कष्ट उपसलेले आहेत, खरोखरच तुम्हाला मानाचा मुजरा असेल. स्पर्धेच्या माध्यमातून आरे तयार करण्यासाठी खास मेहनत आदरणीय सन्मान अमितजी पाटील सर, एक झुंजार खेळाडू कबड्डी क्रिकेटच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आदरणीय सन्मान्य सागर पाटील या खेळाडूने सुद्धा खरोखरच मेहनत घेतली आहे मैदानाची उभारणी करण्यासाठी. आदरणीय सन्माननीय MD पाटील खरोखरच आपलं विशेष सहकार्य विशेष योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मात्र आपल्या या सहकार्याला आम्ही मानाचा मुजरा करतोय. थँक्यू सो मच. कीप सपोर्ट फॉर KPL. यापुढे तुमच्या सहकार्याची अपेक्षा असेल. चला दोन्ही फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्वरित क्रिकेटचा खेळ भारतामध्ये खूपच लोकप्रिय मित्रांनो, कारण ठराविक कालावधीमध्ये या क्रिकेटमध्ये एकंदरीत हिरोज पाहायला मिळाले. सुरुवातीचा काळ पाहिला तर मग सुनील मनोहर गावस्कर 10 जुलै 1949 रविवारचा दिवस, ज्या खेळाडूचा मुंबई मायानगरीमध्ये जन्म झाला. अप्रतिम टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामधला असा पहिला वहिला खेळाडू ज्याने 10,000 धावांचा टप्पा पार केला. टेस्ट क्रिकेटचा गॉडफादर डॉन ब्रॅडमन यांच्या 29 शतकांचा रेकॉर्ड म्हणून 34 शतकं झळकावली गेली. आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतक झळकावणारा फलंदाज म्हणून जवळजवळ वर्ष मात्र अधिराज्य केलं. ज्यावेळेस 2005 मध्ये जोपर्यंत सचिन सरांनी हा रेकॉर्ड मोडीत काढला नव्हता तोपर्यंत मात्र त्या सिंहासनावर अधिराज्य करणारा खेळाडू 58 100 धावांची भागीदारी वेगवेगळ्या 18 खेळाडूंसोबत करणारा हा द ग्रेट सुनील मनोहर गावस्कर. भारतासाठी 100 झेल टिपणारा पहिला वहिला यष्टीरक्षक कोण असेल, तर एकंदरीत क्षेत्ररक्षक कोण असेल यष्टीरक्षक वगळता, तर द ग्रेट सुनील मनोहर गावस्करची ताजाद करून देताना मात्र हा क्रिकेटचा खेळ. नवीन गोलंदाज जर आपण षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी मिस्टर श्रीकांत इज ऑन बॉलिंग स्टान्स. फलंदाज जर आपण पाहिला मिस्टर प्रज्योत. पहिला चेंडू आपण पाहतोय, पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. तुषार पडवळे यासाठीच ओळखला जातो. तुषार पडवळे नाव जर घेतलं तर मग अनेक विक्रम आठवतात. आणि माझ्या आयकॉन प्लेअर म्हणून का निवड झालेले आहे, मी कोणत्या लेवलचा प्लेअर आहे या क्षेत्ररक्षणावरून तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला गेला तुषार पडवळेच्या माध्यमातून. गतवर्षी 16 डिसेंबर 2017 ते 25 डिसेंबर 2017 MPLचं पर्व अक्षरशः गाजवलं होतं या खेळाडूने. सर्वात जास्त गडीबाद करणारा खेळाडू म्हणून 10व्या दिवसापर्यंत मात्र स्वतःचं अधिराज्य होतं. तो खेळाडू आहे तुषार पडवळे. एक अप्रतिम खेळाडू म्हणून जो कुणबी समाजामधून ओळखला गेला. केव संघाच्या पाठीचा कणा, बॅकबोन मिस्टर तुषार पडवळे. धावांची गती जर आपण पाहिली 3 धावा धाव फलकावरती, 3 रन्स ऑन टू दी बोर्ड. पुन्हा एकदा मिस्टर श्रीकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज. सामना करतोय फलंदाज मिस्टर ऋषिकेश. यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू टोलावला जातोय. 1 धाव सहजगत्या अर्जित केली जाते, अंकित केली जाते आणि धावांची गती जाऊन पोहोचते 4 या धाव संख्येवरती. 4 रन्स ऑन टू दी बोर्ड. 4 धावा धाव फलकावरती सस्ताना पाहायला मिळत आहेत. 2 संघांमध्ये ही कडवी लढत सुरू असताना एका बाजूने गैलाई स्टार नावजे एकंदरीत पपेशजी पाटील आदरणीय सन्मान्य पपेशजी पाटील सरांचा संघ आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिला तर मग अथर्व वॉरियर्स आदरणीय सन्मान्य प्रीतमजी आंबेकर सरांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र अतिशय सुरेख पद्धतीने गॅप मध्ये 2 खेळाडूंच्या
मधोमधून अगदी फटका खेळलेला अतिशय संगीतमय फटका, सैराट नावाच्या चित्रपटातील संगीताला फिका करणारा फलंदाजाचा स्ट्रोक, मिस्टर प्रज्योतचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. 6 रन्स ऑन टू दी बोर्ड, 6 धावा धाव फलकावरती सजताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, सामना करतोय मिस्टर प्रज्योत. 3 चेंडूमध्ये 5 धावा करून खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने ऋषिकेश एका चेंडूमध्ये 1 धाव करताना. यावेळेस आपण पाहतो यालांग कार्पेट पद्धतीने खेळून काढलेला फटका समोरच्या दिशेने, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत सहजगत्या मात्र या 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल आणि धावांची गती जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. चेंडू जर आपण पाहिले तर षटक क्रमांक पहिला हाताळताना श्रीकांत 5 चेंडूंचा खेळ एकंदरीत संपुष्टात आलेला आहे आणि तर एकंदरीत 7 धावा धावफलकावरती. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ स्टाईल स्ट्रोक मात्र थेट एकंदरीत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 1 संपुष्टात येताना 8 धावा धावफलकावर आहेत. कृपया करून घाई करायचे मित्रांनो, प्लीज डोंट वेस्ट टाइम. टाइम इज द मनी असं म्हटलं गेलेलं आहे. कारण की मी नेहमी उल्लेख करतो, एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वार्षिक परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारू शकता एका वर्षाचं महत्व किती, मात्र महत्व किती मोठं आहे. एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर अशा आईला विचारा जिने 8व्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिलेला असतो. अशा एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर साप्ताहिक विकणाऱ्या संपादकाला तुम्ही विचारू शकता की एका आठवड्याचं महत्व किती मोठं असतं. एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर रोजंदारीवर काम करणाऱ्या त्या कामगाराला तुम्ही विचारू शकता ज्याची घरात 4 मुलं जेवणासाठी वाट बघत असतात. जर तुम्हाला एका मिनिटाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर नुकताच ज्याची गाडी चुकलेली आहे ना त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता की एका मिनिटाचं महत्व किती मोठं आहे. एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 सेकंड तर नुकताच जो अपघातामधून वाचलेला आहे ना मित्रांनो त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता की एका सेकंदाचं महत्व किती मोठं असतं. आणि सर्वात महत्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 मिली सेकंद, सेकंदाच्या 10व्या भागाचं महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आस्क द रनर हु हॅज वॉन द सिल्वर मेडल जस्ट बिकॉज ऑफ दॅट 1 मिली ब्लडी सेकंद. आणि म्हणूनच वेळेचा महिमा खूपच मोठा आहे. या मैदानाच्या आतमध्ये धावांची गती जर आपण पाहिली एकंदरीत जाऊन पोहोचते जवळजवळ 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स ऑन टू दी बोर्ड. लो स्कोरिंग मॅच आहे मित्रांनो, परंतु क्रिकेटमध्ये वाक्य आहे लो सम टाइम्स लो स्कोरिंग मॅच आर व्हेरी क्रिटिकल. कधी कधी छोटी धावसंख्या सुद्धा खूप मोठी वाटू लागते. याचं कारण आहे दडपण, प्रेशर. आणि बघूया प्रेशर न जुमानता जो खेळाडू खेळतो तो खेळाडू खऱ्या अर्थाने दर्जात्मक खेळाडू म्हणून सामोरा येत असतो. यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. परंतु यष्टी रक्षकाच्या हातामधून चेंडू मात्र निसटला जातो. यष्टी रक्षक जर आपण पाहिला अनिकेत पद्माकर नाईक, मॅन फ्रॉम कामलोली, MPL मध्ये सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची वर्णी लागली गेलेली आहे कुणबी समाजाच्या माध्यमातून. मात्र जो ओळखला गेला अतिशय चपळ चतुरस्त्र वाणीने यष्टी रक्षण करणारा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतो. यष्ट्यांच्या मागे जर उल्लेख केला सर्व इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवेन तुर्तास वेळा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. हलक्या हाताने मात्र चेंडूला सन्मान दिला जातोय. ऑल ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाक तेथे सर्व सोने नसते. मित्रांनो खेळाडूंनो, क्रिकेटमध्ये काही चेंडू असे असतात ज्यांची वाट बघायची असते आणि काही चेंडू असे असतात ज्यांची वाट लावायची असते. हा मात्र वाट बघणारा चेंडू होता आणि म्हणूनच सन्मानपूर्वक खेळला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तुषार पडवले जणू काही भिंत आहे त्या ठिकाणी, कारण तिथून चेंडू जाऊ शकत नाहीये. एवढं सोपं नाहीये. 1 धाव सुद्धा मी देणार नाहीये. हा मात्र मानस मनसुबा हेतू उद्देश ताकद हिंमत दर्शवताना तुषार पडवले, कारण ठाऊक आहे लो स्कोरिंग मॅच आहे आणि 1-1 धाव मात्र महत्वाची असेल. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. 1 धाव मात्र त्या ठिकाणी सहजगत्या अंकित केली जाते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 16 धावा ज्या धाव फलकावरती सजल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय.
16 धावा धावफलकावरती सस्ताना पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं 24 मध्ये एकंदरीत जर आपण विचार केला 24 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता विजयासाठी. 24 बॉल रिमेनिंग. And 34 runs required to win. This is exact situation of this match. Glenn McGrathचे शब्द आहेत, good is ubiquitous but greatness is rare, and then there is something greater and rarer like a cricketing career that punctures conventions by making limitations fashionably incisive so much that an entire generation is inspired into considering them indispensable. तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीही करू शकता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वतः सांगतात, तुमच्याकडे आत्मबळ असेल तर विश्वाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला भय नाहीये. आयुष्यात एकदा निर्णय घेतलेत तर कधीच मागे फिरू नका, कारण निर्णय मागे घेणारे, पावलं मागे घेणारे कधीच इतिहास रचत नसतात. म्हणून लढताना असे लढा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे, कारण आजकालची लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. म्हणूनच कठीण काळामध्ये नेहमी स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. दीपेश, एक सूचना आहे ईशान स्ट्रायकर आणि एजे फायटर्स, ईशान स्ट्रायकर आणि एजे फायटर्सचे जे काही खेळाडू असतील, कोणी संघ मालक खेळाडू असतील, त्यांच्यासाठी सूचना आहे. उद्या जो आपला सकाळचा जो 9 वाजताचा पहिला सामना आहे तो आपण वेळेअभावी 8:30 वाजता घेत आहोत. अर्धा तास आधी आपण हा सामना घेत आहोत. 8:30 वाजता हा आपला सामना होणार आहे. ईशान स्ट्रायकर आणि एजे फायटर्स यांच्यातला जो 9 वाजताचा सामना आहे तो उद्या सकाळी 8:30 वाजता होईल. याची नोंद सर्व खेळाडूंनी, दोन्ही संघातील संघ मालक, आयकॉन खेळाडू आणि इतर सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. धन्यवाद. त्यासोबत प्रत्येक टीमच्या पॅव्हेलियन मध्ये जे काही पाण्याचे ड्रम आहेत, कॅन आहेत, ते कॅन पण इथे आणून द्यायचे आहेत. जरा खेळाडूंना विनंती, जरा इथे जमा करा. एकंदरीत 19 धावा धावफलकावरती सजलेल्या आहेत. विजयाचं समीकरण जर पाहिलं तर 21 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना आपण गाजवू शकतो, कारण विश्वास नांगरे पाटील यांचे शब्द आहेत, मनगटात अविरत संघर्ष करण्याची, स्वप्नांना जिवंत करण्याची आणि लात मारीन तिथं पाणी काढण्याची ताकद ही मात्र असलीच पाहिजे. यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम फटका फलंदाजीच्या बॅट मधून खेळला जातोय. धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळेल. एकंदरीत जवळजवळ जर आपण पाहिलं तर 21 धावा ज्या धावफलकावरती असताना पाहायला मिळत आहेत. 21 रन्स ऑन टू दी बोर्ड. 21 धावा. सामना मात्र रंगत घेताना संध्याकाळचं सत्र सुरू आहे. थंड गुलाबी हवा मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमधून वाहताना पाहायला मिळते. थंडीचा प्रहर आणि या थंडीच्या प्रहरामध्ये मात्र गरमागरम सामने मात्र या कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. वेळेस खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम लाईन लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. सुपर पीस ऑफ बॉलिंग, मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना चेंडू जर आपण पाहिला, षटकाचं विश्लेषण, पहिल्या चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवरती 2 धावा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एकंदरीत 21 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर अक्षय शेलार. यावेळेस आपण पाहतोय खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, परंतु नो मॅन लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मिस टायमिंग स्ट्रोक. तोपर्यंत सहजगत्या धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळेल. लहरताना आणि बहरताना हा खेळ बघायला मिळेल. आणि जर धावा आपण पाहिला ऑन टू दी बोर्ड, जवळजवळ 22 या धावांवरती 22 रन्स ऑन टू दी 22 धावा मात्र धावफलकावरती सजलेल्या आहेत. सामन्याचं समीकरण 18 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी जर आपण पाहिलं जवळजवळ अजूनही 28 धावांची आवश्यकता असेल. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दोन उभय संघांमध्ये. का बाजूने आपण पाहतोय हाफ मॅच समरी जर आपण पाहिली तर अप्रतिमच्या पद्धतीने मात्र प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गारद केले गेले. 49 धावांच्या मोबदल्यामध्ये जरा घाई करा.
येताना पाहायला मिळालं. जवळजवळ चेंडू मध्ये जर पाहिलं तर 16 धावा एकंदरीत केल्या गेल्या, ज्यामध्ये 2 खणखणीत षटकारांचा समावेश. तर प्रजय पाटील माध्यमातून 8 धावांचं योगदान केलं. साई पाटील या खेळाडूच्या माध्यमातून 7 धावा आणि श्रीकांत पाटील 5 धावा, अशा पद्धतीने 49 धावाच्या धावफलकावरती सस्ताना पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर देताना गैलाई स्टार नावजे 3 षटकांमध्ये जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. आणि सामन्याचं समीकरण ज्यामध्ये प्रज्योत पाटील नॉट आउट आहे 15 धावांची खेळी खेळताना 10 चेंडूमध्ये, आणि ऋषिकेश पाटील जो एकंदरीत संयमी खेळी खेळताना 8 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान. सामन्याचं समीकरण 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. 18 बॉल रिमेनिंग्स अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामन्याचं समीकरण गोलंदाजी मार्कवर तुषार पडवले, स्टार गोलंदाज मी विसरणार नाही कधीच. MPL पर्व दुसरे अक्षरशः गाजवलं होतं. 10 दिवसांमध्ये जवळजवळ अशा पद्धतीने 25 ते 26 गडी बाद केले गेले होते. यावेळेस मात्र आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम. 2 धावा मात्र त्या ठिकाणी अर्जित अंकित केल्या जात आहेत. धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळते. जवळजवळ जर आपण पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती सस्ताना पाहायला मिळत आहेत. हा गोलंदाजाकडे मात्र व्हेरिएशन आहे, कारण एका गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर व्हेरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन अ क्रिकेट. ब्रह्मास्त्र अस्त्र कोणतं असेल एका गोलंदाजासाठी तर ते आहे वैविध्यपूर्ण गोलंदाजी विविधता, आणि ती विविधता तुषार पडवले या गोलंदाजाकडे आहे. यावेळेस मात्र आपण पाहतो या खेळण्याचा प्रयत्न थोडीशी खराब पैकी, आणि यावेळेस मात्र अवांतरच्या स्वरूपात हे नवतरुण उभारते सितारे मात्र अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगली फिटनेस आहे, फिट अँड हिट आहे ते खेळाडू. आणि आता मात्र धावांची गती पुढे सरसावताना जर आपण पाहिली एकंदरीत जवळजवळ 27 या धावसंख्येवरती 27 रन्स ऑन टू दी बोर्ड. 27 धावा धाव फलकावरती सजलेल्या आहेत. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा विजयासाठी जवळजवळ 23 धावांची आवश्यकता आहे. चेंडू जर आपण पाहिले तर जवळजवळ अजून सुद्धा 16 चेंडू शिल्लक असतील. 16 गेंदे शेष, 27 रनों की जरूरत, 23 रनों की जरूरत. यावेळेस मात्र आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, बॉल वॉज इन देअर. जेल घेतला जाईल का? जेल मात्र धरतीला दान दिला जातोय. सुरेख फेकी होताना पाहायला मिळते धावचीतच्या माध्यमातून. यस, द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव पंचांचं बोट आकाशाकडे जातं, याचाच अर्थ गडी मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. आणि धावचीतच्या स्वरूपातून गडी बॅक टू डगआउट जाताना पाहायला मिळेल. यस इज गॉन. थँक्यू सो मच. 28 धावा धावफलकावरती सस्ताना 3.3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. नवीन खेळाडू मैदानाचा ताबा घेताना आयकॉन प्लेयर मिस्टर गिरीश पाटील, मॅन फ्रॉम गोवाडेचा खेळाडू. अप्रतिम मात्र या खेळाडूचे फटके अशा पद्धतीने मात्र असतात, तर मोठमोठे पुलचे फटके त्याच्या अखत्यारीमध्ये आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हुकचा फटका सुद्धा खेळू शकतो, स्क्वेअर कट खेळू शकतो, स्ट्रेट ड्राईव्ह. वैविध्यपूर्ण फलंदाजी करणारा फलंदाज मिस्टर गिरीश. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅकची कडा घेतली जाते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र हुश, जीव मात्र भांड्यात पडला असेल गिरीश पाटीलचा, कारण डायरेक्ट हिट जर झाली असती तर नक्कीच बॅक टू डगआउटचा रस्ता पकडावा लागला असता. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई पुन्हा एकदा आयकॉन वर्सेस आयकॉन, तुषार पडवले वर्सेस गिरीश पाटीलची लढाई. मात्र कोण जिंकेल या लढाईमध्ये? पॅशन असावं लागतं क्रिकेटमध्ये, जे पॅशन मात्र आहे या कुणबी खेळाडूंमध्ये. यावेळेस आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम यष्टीरक्षणाचा नमुना, क्या बात है अनिकेत नाईक, अप्रतिम. धावांची गती मात्र स्तब्ध, तटस्थ, अविचल अवस्थेमध्ये. 3.5 षटकांचा खेळ संपुष्टात येताना 30 धावा धाव फलकावरती. सामन्याचं समीकरण 13 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची आवश्यकता. सुपर्ब मॅच. यावेळेस मात्र आपण पाहतोय आगला वेगळा फटका, मात्र नो मॅन लँड. 3 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या मागे येताना, परंतु जेल मात्र पकडला जाणार नाहीये. धावांची गती पुढे सरसावताना एकंदरीत पाहायला मिळेल. गिरीश पाटील आणि ऋषिकेश या 2 खेळाडूंच्या माध्यमातून एकंदरीत 32 धावा धाव फलकावरती सस्ताना पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. सामन्याचं समीकरण 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. 12 गेंदे शेष, 18 रनों की जरूरत.
12 ball remaining and 18 runs required to win. This is the exact situation of this match. दोन खिलाडू खेळ घाई करा जरा टीम मीटिंग ऋषिकेश थांबवा. पाटील आणि गिरीश पाटील. अजून 12 बॉल टाकायचे आहेत. आता मात्र 12 चेंडू शिल्लक, 18 धावांची आवश्यकता. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. अक्षय शेलार नवीन गोलंदाजी मार्कवर येताना आणि सामना करेल मिस्टर ऋषिकेश. 10 चेंडू मध्ये 12 धावांची खेळी करतोय. हो यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम फटका. झेल जर घेतला असता तर माझ्या तरी मते कॅच ऑफ द डे कदाचित या क्षेत्ररक्षकाला भेटू शकला असता. अवॉर्ड जो आजच्या दिवसामध्ये खेळाडूंसाठीची पर्वणी आहे, कॅच ऑफ द डे अँड प्लेअर ऑफ द डे. हा झेल मात्र त्या लेवलचा झेल होता, परंतु झेल धरतीला दान दिला जातोय. धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळते. एकंदरीत जर आपण पाहिलं 33 या धावसंख्येवरती सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर अजून सुद्धा 11 चेंडू शिल्लक असतील, 17 धावांची आवश्यकता. काटे की टक्कर. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से. कशमकश मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगताना. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अशा पद्धतीने ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू तुम्ही जेवढे जास्त डिलिव्हर कराल तेवढं यश मात्र तुम्हाला लाभत असतं. आणि यावेळेस मात्र खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न गिरीश पाटीलचा मनसुबा मात्र फसला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण चेंडू जर आपण पाहिले तर अजून सुद्धा शिल्लक असतील 10 आणि 10 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र गिरीशच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड फटका फेसबुकच्या कमेंट मध्ये. कडक शॉट. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच. आणि यावेळेस मात्र गिरीश पाटील यांच्या चेंडूने अतिश पाटील यांना जणू काही सलामी दिलेली आहे. थेट मात्र कॅमेरामॅनचा वेध घेणारा चेंडू. धावांची गती 39 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. विजयासाठी मात्र अजून सुद्धा 11 धावांची आवश्यकता. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅनच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. पहिली धाव सहजगत्या पूर्ण केली जाते आणि धावांची गती पुढे सरसावताना पाहायला मिळेल. जवळजवळ 40 धावा धाव फलकावरती सजताना पाहायला मिळतात. सामन्याचं समीकरण 8 चेंडू शिल्लक असतील आणि 10 धावांची आवश्यकता. सुपर मॅच. कशमकश जारी मात्र होताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने हा सामना पार पडतोय प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. वैज्ञानिकांच्या मते एका मिनिटाला 72 ठोके पडतात, परंतु यावेळेस 84 ते 85 ठोके पडताना पाहायला मिळतील, कारण की सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. यावेळेस मात्र निर्णायक फटका. भाग मिल्खा भागची आठवण करून दिली जाते. चेंडू मात्र दंड 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 निघून जातोय. सीमारेषा पार. 4 धावा येताना. यस डीजे. थँक्यू सो मच. धावांची गती जर आपण पाहिली तर 44 या धाव संख्येवरती 44 रन्स ऑन टू दी बोर्ड. 7 चेंडू शिल्लक असतील. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. पाच षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात येताना 6 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण कॅच ऑफ द डे अँड प्लेअर ऑफ द डे हे 2 पुरस्कार कोणाला दिले जातील नक्कीच सामना संपेपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवेन. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज, त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी मात्र केपीएलच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर या सर्वांसाठी खरोखरच अक्षय हा एक नवतरुण उभारता सितारा मात्र काळाच्या पडद्याआड गेलेला आहे आणि खरोखरच त्याचे एक मात्र कुठेतरी शिरस्त्राण आपण परिधान केले पाहिजे एकंदरीत. आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडूला जे विनर्स ठरतील त्यांना मात्र एकंदरीत हे शिरस्त्राण दिलं जाईल. उड्या मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र आपण पाहतो या रंगतदार अवस्थेमध्ये सामना हा निर्णायक क्षण होता आणि यावेळेस कुठेतरी बॅकफुटला ढकलला गेला. एकंदरीत
अथर्व वॉरियर्सचा संघ आपण पाहतोय आणि आता मात्र सामन्याचं समीकरण 3 चेंडू शिल्लक आणि एकंदरीत विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि एकंदरीत 2 धावांची आवश्यकता. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना अजून सुद्धा आपण असं म्हणू शकत नाहीयेत की सामना जवळजवळ जिंकलेला आहे गैलाई स्टार नावच्या संघाने, कारण कोकनेर ब्लास्टर वर्सेस ईशान स्ट्रायकर्सचा सामना कोण विसरेल. जणू काही रमाकांत पाटील अँड ज्या पद्धतीने हितेश पाटील यांच्या खेळीवरती पाणी फेरलं गेलं होतं. 3 चेंडूमध्ये 1 धाव मात्र काही करता आली नाही त्या ठिकाणी. यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम फटका गिरीशच्या बॅट मधून थेट समोरच्या दिशेने अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1 धाव येताना पाहायला मिळेल. स्कोर्स आर लेवल होताना पाहायला मिळतील आणि आता मात्र सामन्याचं समीकरण 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. 3 ball remaining and 1 runs required to win. This is the exact situation of this match. बघूया आता मात्र अशा पद्धतीने खेळ सादर केला जाईल, कारण की हिंदीमध्ये सुंदररित्या मांडलेला आहे. बुलबुल की परों में बाज नहीं होते, बुजदिल और कमजोरों के हाथों में राज नहीं होते, जिनको पड़ जाती है झुककर चलने की आदत दोस्तों, उनके सिरों में कभी ताज नहीं होते. आणि हा ताज सरताज मात्र चढला जातोय गैलाई स्टार नावजे याच्या शिरावरती आणि या एकंदरीत लीग मॅचेस मधील पहिला विजय सादर करताना व्हेरी वेल प्लेड. तर दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर नक्कीच अथर्व वॉरियर्सच्या संघाचं कौतुक केलं जाईल, कारण की हरिवंशराय बच्चन यांनी अतिशय सुंदररित्या मांडलेला आहे. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्या पद्धतीने एकंदरीत आपण विचार केला, जे 2 पंच दीपेश कंडे 1 मिनिट, आकाश पाटील गोवाडे विपुल रायझिंग स्टारचा प्लेअर, आपण जरा इथे यायचंय. त्याचसोबत धीरज ढोणे गोवाडी वॉरियर्स. आणि आता जो सामना झाला ह्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो गिरीश पाटील गैलाई स्टार नावजे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 4 विकेट आणि 12 धावा, वैयक्तिक नाबाद 12 धावा, अशा अष्टपैलू खेळाडूला हा मान जातोय आताच्या सामन्यातील सामनावीराचा. त्याचसोबत हितेश पाटील गोवाडी वॉरियर, आपण पण थांबायचे. हितेश पाटील गोवाडी वॉरियर. प्रत्येक संघातील प्रत्येक पॅव्हेलियन मधील कॅन इकडे येऊ द्या. हॅलो सर्व संघांना विनंती असेल, आपल्या पॅव्हेलियन मध्ये जे पाण्याचे कॅन आहेत ते कृपया पॅव्हेलियन जवळ पोहोचवावेत. आपापल्या पॅव्हेलियन मध्ये जे पाण्याचे कॅन आहेत ते पॅव्हेलियन जवळ पोहोचवावेत अशी विनंती आहे. जे वैयक्तिक बक्षीस आहेत, पर्पल कॅप, ऑरेंज कॅप, प्लेअर ऑफ द डे आणि कॅच ऑफ द डे यासाठी ट्रॉफीज आहेत. आणि त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द डे साठी आणि प्लेअर ऑफ द डे साठी टी शर्ट आहेत, स्पॉन्सर बाय समीर पाटील कुकडे. आणि हे पारितोषिक प्राप्त खेळाडूंना इथे बोलवलं जातं. तत्पूर्वी हा जो सामना झाला गैलाई स्टार विरुद्ध अथर्व वॉरियर्स, या सामन्याचा सामनावीर आहे गिरीश पाटील गैलाई स्टार. आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. पॅव्हेलियन क्रमांक 3 कपिल सह्याद्री शिरेदार. आपल्या पॅव्हेलियन मध्ये पाण्याचे कॅन आहेत ते कृपया पॅव्हेलियन जवळ पोहोचवावेत.
सल्लागार सन्मान्य कमलाकरजी घरत सर यांना विनंती करतोय की आपण